आज थोडं स्पेशल डे आहे कारण की आज आपल्या हिंदूंचं नवं वर्ष आहे. गुढीपाडवा आहे आणि आपलं हिंदूंचं नवं वर्ष आजपासून चालू होतं आहे. मंडे फायनलला पण आपल्या स्पॉटला पोचलो आहे आणि आपली पोरं तयारी चालू आहे. अजून लाईटची बांधाबांधी सगळं विषय चालू आहे. बाय से हाय हॅलो कर काकाला. बाय बाय काकाला हाय फाय करे. एक नंबर मेकअप चालू आहे. काम मी व्हिडिओ टाकेन असं वाटतं याला, पण मी व्हिडिओ नाही टाकणार. नका नको. आय डोंट केअर बट आय लव्ह यू. आणि मी टाकली तर नमस्कार मंडळी, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज थोडं स्पेशल डे आहे कारण की आज आपल्या हिंदूंचं नवं वर्ष आहे. म्हणजे गुढीपाडवा आहे आणि आपलं हिंदूंचं नवं वर्ष आजपासून चालू होतं आहे. थांबाई थांब तर त्यानिमित्त आपली रॅली असते आपल्या संप्रदायाची दादरला. तर आम्ही तिकडे चाललो आहे. आपल्यासोबत आपली माई आहे. कुठे गेली? आपल्यासोबत आपली माई आहे. आपण ट्रेनने चाललो आहे, बाकी सगळे टेम्पोने गेलेत कारण की दरवर्षी आपण बाळ डान्स करतो, पण ह्यावर्षी आपण त्याच्यात नाही आहोत. वयाच्या मानानं थोडं जमत नाही. तर बघूया पुढचा रॅलीचं काय. आज दिवसभराचा ब्लॉग बनेल कदाचित, कारण की नंतर आपण इकडे आपल्या इथे एरिया पण येणार आहोत. आपल्याकडे पूजा आहे, ते सगळं पण दाखवायचं आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करा. बघूया आता फटफट आपल्या ट्रेनने जायचं आहे दादरला आणि रॅली आपली जी काय आहे ती एक्सप्लोर करायची. मी दाखवेनच तुम्हाला. ब्लॉग कंटिन्यू करा. पेटपूजा करे. काय खाल्लंच काय? पहिली पेटपूजा करूया, नंतर मग बाकी सगळं. म्हणजे आपण आता सँटाक्रूझ स्टेशनला पोचलो आहे. तिथून आपल्याला दादरला जायचं आहे. तिकडून उतर, तिकडून उतरायला नाही. तर म्हणलं फायनली आपण दादरला पोचलो आहे. मार्केटमध्ये खूप गर्दी होती. आपली रॅली आपली जी ती शाखा आहे तिकडून आहे. मग पहिलं तिकडे जायचं आहे आणि पुढचा ब्लॉग कंटिन्यू करायचा आहे. मंडे फायनलला पण आपल्या स्पॉटला पोचलो आहे आणि आपली पोरं तयारी चालू आहे. अजून लाईटची बांधाबांधी सगळं विषय चालू आहे. रॅली अजून चालू झाली नाही प्रॉपर. बघूया बाकी त्यांची पण तयारी बॅक साईडला चालली आहे.
आता तुम्ही जे बघितले ते वेगवेगळ्या प्रकारचे गुड्या, म्हणजे प्रत्येक सेवा केंद्र वाईज किंवा प्रत्येक तुम्हाला इन शॉर्ट समजणार स्टेशन वाईज वेगवेगळ्या प्रकारच्या गुड्या सजवल्या आहेत आणि त्याच आपण आता बघितल्यात. मिरवणूक अजून खूप लांब आहे, खूप चालू आहे. मी प्रत्येक शॉट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. चालू आहे ना, चालू आहे ना, कंटिन्यू नको करायला, चालू आहे ना. व्हिडिओ मला पाठवतो ना हाय शार्विल, काय बोलतो? से हाय. हां, काय बोलला समजलं नाही मला. शार्वीला तिथे दिसलं. हां, काय बघितलं तू? काय बघायला? ड्रेसिंग छान आहे रे तुझी. आपल्याला रॅन्डम आपली माणसं मिळालेत 3, त्यातला मेन माणूस. ड्रेसिंग दाखव अण्णा. हाय. हाय. मागे तो दिसतोय म्हणून तो बघायला जातोय. दिसला नसतं तर हाय केलं नसतं त्याने. आपल्याला आपली अपर्णाला नवीन वर्षाची खूप खूप शुभेच्छा. तिची फ्रेंड पल्लवी, दोघं पण भेटलेत. एकदम रॅन्डम भेट, वाटलं नव्हतं ना अपर्णा भेटू आपण. मेन तर हा माणूस आहे भाई, फुल अटेन्शन. तुझ्या पप्पांना व्हिडिओ पाठवतो तुझ्या शार्विक, बाबाला पाठवतो व्हिडिओ. हो पाठव ना. हो पाठव बोल. हां काय नौटंकी. बाय. से हाय. हॅलो कर. हॅलो कर काकाला. बाय बाय. हाय दे काकाला. हाय फाय करे. एक नंबर. चल चला चल. तू गाडी आणलीस का? तर मंडळी तुम्ही बघितलं तर रॅन्डमली आपल्याला अपर्णा मिळाली.
बरं वाटलं अपर्णा मिळाली आणि खास करून शार्विलला भेटल्यामुळे जरा अजून बरं वाटलं. एकदम फुल कडक तयार होऊन आलेला तो. आपण खूप रॅलीच्या खूप मागे राहिलो. आता आपण परत रॅलीला गाठायचं. बघूया लोकेशन घेतलेलं आहे, बघूया कुठे रॅली गेलेली. मंडई ऊन एकदम वन साईड लागतं आहे आणि तरी पण आपली मुलं नाचत आहेत. खास गोष्ट आहे ती. पण तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. आम्हाला भूक लागलेली कधीपासून, खायला काही मिळत नव्हतं. बाय बोलले की इकडे एक मेंदूवडा चांगला मिळतो. आपण कुठे शारदाश्रमच्या इथेच कुठेतरी आहे XYZ. आता प्रॉपर नाही ॲड्रेस सांगता येईल कारण की आम्हाला दादरमधलं काही जास्त कळत नाही. तर पहिला नाश्ता करून घ्या, खूप भूक लागली. आणि पोलीस सगळं एकदम वन साईड मदत करतात ट्रॅफिक क्लिअर करायला. इज्जत आहे सगळ्यांना. तर मंडळी आपण सांगता करायला या मैदानामध्ये आलो आहे. तिकडे त्या स्टेजवरती आपली पालखी सगळं ठेवलं आणि इकडे आपली पोरं बघा जमलेत भाई वन साईड. फोटोशूट चाललं. काय कॉम्बिनेशन काय समजत नाही. कॉम्बिनेशन काय तर मंडळी फायनली आपली रॅली झालेली आहे आणि आपला भाव बघा एकदम वन साईड. ही ड्रेसिंग आपल्याला लहानपणापासून आवडते. एकदम आपला आवडीचा विषय. आम्ही खूप नाचलेलो आहे. जास्त बारा नाही केलेलं आहे पण स्टेज परफॉर्मन्स केलेलं आहे. आपला टेम्पो इकडे थांबला तर लोक जरा फटफट चेंज करतील आणि मग आपण इथून निघू. संस्कृती आणि आज गुढीपाडवा झाला तर आम्ही आहे तर आम्ही बालेगंजमध्ये होतो. तर मस्त वगैरे झाला. ह्या प्रणय दादा, मी ओळख करून देते सगळ्यांची. हा प्रणय दादा आणि हा तुमचा ब्लॉगर मनीष दादा. ही माझी दीदी. त्यांचा मेकअप चालू आहे. काम मी ही व्हिडिओ टाकेन असं वाटतं याला, पण मी व्हिडिओ नाही टाकणार. नको आय डोंट केअर बट आय लव्ह टू. आणि मी टाकली तर चाललाय नट्टापट्टा आणि बोलते वट्टा वट्टा. गाइस विथ मी आर सिस्टर्स. इथे यांचं त्रिकूट बघा. हा पहिला कूट, हा दुसरा कूट आणि हा तिसरा कूट. चौथा कूट आलेला नाही. चौथा घरी कुठतोय. किटकिट आहे तुझ्याकडे केलंस की नाही. तर मंडई आपल्या मंडईचं चेंज झालेलं आहे आणि आपण परत आपल्या मैदानात चाललो आहे महाप्रसाद घ्यायला. तुम्ही खाणार आहे महाप्रसाद? आम्ही मेंदूवडे खाल्ले त्यामुळे आता भुकत नाही. बघूया. आणि सगळे एकेका निघालेत आपापल्या वाटेला. आवडलं काय? अजून एक प्लेट चालेल. मंडळी आपली रॅली संपली आहे आणि आपण आता घरी जायचा विषय घेतला आहे. त्याच्या आधी आपल्या दोन्ही बहिणींना भूक लागलेली भरपूर. म्हटलं आम्ही मगाशी मेंदूवडा खाल्ला, तिथे तुम्ही ट्राय करा, चांगला आहे. उन्हाने हालत एकदम खराब आहे त्यामुळे आता वैताग आला. आता परत सांटाऊला जायचं. सांटाऊच्या पूजेचं किंवा आपला जाडीकडे जायचं आहे. नाही जाडीकडे जायचं आहे. चंदूकडे पूजा आहे त्यामुळे आपण पाया पडून नंतर मग लगेच संध्याकाळी पटपट घरी जायचं आहे. आणि पूर्ण ग्राउंड बिऊन सगळं आता हे सगळं सुनसान. मगाशी घेतलं भरलेला वाटत होता. आता हे रस्ते पूर्ण सुनसान वाटत आहे. पडलं काय? तर वन डे आपण आपल्या आणि आपल्या स्मिताच्या नवऱ्याच्या घरी आलो आहे चंदूच्या. त्याकडे पूजा चालू आहे. पूजा झाली, चालू असं नाही. प्रसाद पण आपण द्यायचं आहे. पाया पडूया आणि जाऊन भेटूया त्यांना.
हे लाईट नाही का गाडीचा बाथरूम पण आणि या गाडीचा स्पेशल बाथरूम फुल फुर्सतमध्ये बसायला. कॉंग्रॅट्स कॉंग्रॅट्स बाथरूमसाठी कॉंग्रॅट्स. कोणाची पाहिजे अमृत? जेवायचं फ्री नाही भाई, मला थोडंसंच दे. आपल्याकडचं जेवण आणि आपणच जेवायला बसलोय. बस 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 जेवूया. गाडीचा फर्स्ट फ्लोअर आहे. जेवण पण वन साईड झालं ना. आई देवर आहे. संध्याकाळी कुठे जाणार आहेस तुझं? आता काय फ्री आहे भाई तुझा विषय. भावाला लशिंग हा तर मंडळी फायनली आपण आपल्या घरी आलोय. दिवसभर रॅली नंतर 2 पूजा खूप हॅक्टिक झालंय आणि म्हटलं आता थोडं फ्रेश झालोय पण वाटत नाही कारण खूप थकवा आहे चेहऱ्यावरती. म्हटलं ब्लॉगचा एंड करूया. गोप्रो पण पूर्ण डेड आहे त्यामुळे मोबाईलवरती थोडंसं व्हिडिओ क्वालिटीमध्ये थोडासा फरक असेल. मजा आली दिवसभर. रॅली पण खूप छान झाली. ऊन खूप होतं आणि आमच्या एरियातल्या पूजेला मी जास्त वेळ थांबलो नाही. फक्त तो एक मकरचा एक हे घेतला आणि त्या तो घेताच हे डेड झालेलं आणि नंतर निघायचा विषय होता कारण की घरी थोडं काम होतं. तर बाकी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त.